सुप्रभात मंडळी, मी सायरस सुरेश माटुंगर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज हनुमान जयंती. तुम्हाला व तुमच्या परिवाराला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी चाललेलो आहे घराची इथे एक हनुमान मंदिर आहे, तिथे मोठ्या ह्याच्यात उत्सव साजरा केला जातो. तिकडे जातो. ट्रायपॉट ॲक्च्युली घरी विसरलेलो, तर आता तिकडे जातो आणि भेटतो गाडी घेऊन. शुभमच्या इथे चाललो आहे. शुभम पण येतो आहे. मग शुभमच्या इथे जाऊन गाडी लावू आणि तिथून मग आम्ही निघू. तर भेटतो तुम्हाला. पप्पा पण येत आहेत. पप्पांची अजून देवपूजा झाली नाही, तर ते बोलले तू पुढे जा, मी येतो पाठवूनच. आपण पटापट पुढे निघू. त्या मित्रांनो, हनुमान मंदिरात आलेलो आहे. शुभम पण आलं आहे. डायरेक्ट गाडी घेऊन इथे आलो मंदिरात. आपण आलो आहे मंदिरात आलो आहे. आता इथे आतमध्ये गर्दी भरपूर आहे. आज जाऊन मग बघू. किती जन्म आहे. यांनी पण ब्लॉगिंग चालू केली आहे. ह्याला पण सबस्क्राईब करा, जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये देतो लिंक. खूप गर्दी आहे आतमध्ये. 6/25चा जन्म आहे. गर्दी भरपूर आहे आतमध्ये. तर भेटूया आतमध्ये. तर 6/25चा हे आहे जन्म टायमिंग आहे. सूर्योदय होईल तेव्हा बघू. शुभमने पण ब्लॉगिंग चालू केलेली आहे. आवाज कमी येतो. आवाज बंद, मला निघतच नाही. घरातच संतांचे पाय भगवान युगानुयुगीच्या अवतारावर येतो, अवतार धारण करतो आणि आपण जो धर्म निर्देशित केलाय, मी शब्द जपून वापरतोय, स्थापित नाही, जो धर्म निर्देशित केलेला आहे त्या धर्माचं संरक्षण परिपालन करण्यासाठी हा भगवान वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळे अवतार धारण करतो. मग आज जो अवतार धारण केला भगवंता, तो कुणाचा अवतार? बाकी अवतार विष्णूचे, पण हा जो अवतार आहे भजन करूया. मगाची ज्या टाळ्या वाजवल्या आता वाजवायची, हे भजन करू. कीर्तना अन्यत्र टाळी नाही. रघुपती राघव राजा
सर्वांचं नृत्य सुरू झालं. पृथ्वी तलावरती ऋषी तपस्वी ज्ञानी योगी जपी सगळ्याला आनंद झाला. का? राम तर अवतीर्ण झालेला आहे. राम आलेलाच आहे जन्माला. पण राम राहुला पकडला तो केतुकेच्या मदतीला हे दोघी एका पक्षात प्रेम. याला त्याला सहकार्य करायचं, त्याने याला सहकार्य करायचं आणि हनुमंतावर धारून गेली पोच मुष्टीच्या पैकी. म्हणजे त्याला एकच भूकंप दिली, एकच बुद्धी केतूला मारली. तो केतू म्हणाला माझ्या जीवनाचा केतू म्हणजे ध्वज असणारा नाही काय, म्हणून तो पळाला. आणि राहू म्हणतोय की या महाबळ मित्रांनो झालं यांचा धर्म झाला सर्व. आता घरी चाललो परत. दर्शन वगैरे करून सर्व ओपन होता. तर बाहेर जय श्रीराम. खूप भारी असं दर्शन झालं. जन्म वगैरे खूप भारी झाला. माझी पहिलीच वेळ होती हनुमान जयंतीची. भारी असं मजा आली. बघा व्हिडिओमध्ये. याची चप्पल हरवली. काय काय अगं पौर्णिमा मंदिरामध्ये भेटली चप्पल भेटली. तर झालं सर्व. आता घरी चाललोय. घरी भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आलो जस्ट घरी आलोय. गाडी वगैरे लावली आता इथे. तर खूप मजा आली. खूप माझं हे पहिलं एक्सपिरियन्स होतं हनुमान जयंतीचं. कारण गावी असायचं, पण गावी कसं थोडं क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे मग आता आम्ही सहसा तिथे जात नाही. तर मग आता इथं घराच्या इथं मंदिर आहे मोठं, तिथे गेलेलो. खूप भारी आहे. तुम्ही पण बघा. मला खूप मजा आली. तर आजचा ब्लॉग इथपर्यंत. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या जाणार आहे मी ह्याला आपलं प्रफुल्लबरोबर जाणार आहे रिसॉर्टला शंग्रीलाला. तर उद्या मोठं ब्लॉग पण असेल. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. अरे टाटा बाय.